दिनांक 18 मार्च 2026 रोजी हाता ते कारंजा रमजानपूर रोड दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या मागणीसाठी हाता येथील नागरिकांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन केलं। हाता ते कारंजा रमजानपूर रस्ता हा अर्धवट केला असून केंद्रीय रस्ते महामार्गाअंतर्गत मंजूर असताना गावापासून 0 वरून किलोमीटरहून असणाऱ्या आणि खासदार यांचे लोकसभा क्षेत्रात येत असल्यानं हाता ते कारंजा रोड राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः अकोला जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री असताना अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या मुद्द्याचे उठाव करण्यात आला होता। असे असताना कारंजा रमजानपूरच्या रोडचे अर्धवट काम करून गेली 2 वर्षापासून रस्ता पूर्णपणे खराब होऊन गावातील शेकडो विद्यार्थी, व्यापारी तसेच नागरिक, प्रवासी रोज प्रवास करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। बरेचदा अपघात झाले असून कित्येक जण गंभीर जखमी झाले। हातपाय आणि मणक्याच्या आजारानं ग्रस्त होऊन त्रास सहन करावा लागतोय। तर रस्ता खराब आहे म्हणून परिवहन महामंडळाच्या बसेस सुद्धा वेळोवेळी बंद करण्यात येतात। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून रस्ता म्हणजे प्रगतीचे लक्षण संबोधले जाते। तरी गावातील नागरिक यांनी संबंधित विभागाला वेळोवेळी तक्रार आणि निवेदन सादर केलं, मात्र शासन प्रशासनानं रोडच्या कामाबाबत कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नाही। परिणामी शासन आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हाताफाटा ते रास्ता रोको येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलं। रास्ता रोकोमध्ये संजय बावणे, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर कुचके, सरपंच पती श्याम मनसुटे, माजी सरपंच पती विजय धर्माडे, शिवसेना नेते गजानन सुलताने, भीमकिरण दामोदर, रवी क्षीरसागर, विजय दामोदर, गजानन देऊळकर, गजानन नंदाणे आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। सार्वजनिक बांधकाम उपविभाग 2 अकोलाचे कनिष्ठ अभियंता पलाश भोयर यांनी रोडच्या कामाबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन रोडच्या कामाबाबत उपाययोजना करण्याबाबत पत्र दिल्यानंतर रास्ता रोको थांबविण्यात आलं। रास्ता रोको आंदोलन स्थळी उरळ पोलीस स्टेशनचे कायदेसर भोजने मेजर आणि त्यांचे कर्मचारी व महिला पोलीस सह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। हा रस्ता 2021-22 मध्ये चालू केलेला आहे, परंतु हा रस्ता आमचा अपूर्ण झालेला आहे। या रस्त्याची महादर्पण न्यूज गाव दर्पण न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। आमच्या गावातील